नमस्कार. अंतरंगामध्ये आपलं स्वागत आहे. अंतरंगामध्ये आपण इंडस्ट्री हा विषय घेतला आहे आणि आज आपण अशा आजारी कंपन्यांविषयी बोलणार आहोत की ज्या कंपन्या मोठमोठ्या कंपन्या ह्या टेक ओव्हर करतात. मला माहिती हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, पण मोठा असेल तरी प्लीज कृपा करून तुम्ही ऐका. आणि ही स्टोरी ही एका कोणत्याही व्यक्तीची नसून खूप जणांची आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि ह्याला वाचा फोडण्यासाठी तुम्ही ही व्हिडिओ शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्रांनो, अशा कित्येक कंपन्या आहेत की ज्या आजारी असतात, ज्या लॉसमध्ये जातात. आजारी म्हणजे लॉसमध्ये जाणाऱ्या कंपन्या. अशा कंपन्याच्या शोधार्थ मोठ्या मोठ्या कंपन्या नेहमीच तयार असतात. स्पेशली ज्या लिस्टेड कंपन्या असतात त्या अशा आजारी कंपन्यांच्या शोधात असतात. याचा अर्थ प्रत्येक लिस्टेड कंपनी अशी करते की प्रत्येक लिस्टेड कंपनीचे जे कोणी आहेत, ओनर म्हणा किंवा त्यांचे कोण ऑफिसर्स आहेत, ते असे वागतातच असे नाही. पण काही अशा कंपन्यांची लोक आहेत की जे अशा प्रकारे वागतात. तर ते काय वागतात, कसे वागतात, कसा स्वतःचा फायदा करून घेतात आणि त्या आजारी कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं कसं नुकसान करतात, ह्याची ती छोटीशी दर्दभरी कहाणी सांगणार आहे. हो, ही स्टोरी असली किंवा ही एक गोष्ट असली तरी ही सत्य घटना आहे आणि ही आज समाजात चालू आहे. तर ह्या सत्य घटनेला वाचा फोडण्यासाठी तुम्ही नक्की ही व्हिडिओ शेअर करा अशी मी आशा बाळगते. आणि हो, ही जर व्हिडिओ एखाद्या मोठ्या नेत्याकडे गेली, आपल्या CM कडे गेली किंवा त्यांच्या सेक्रेटरीपर्यंत पोहोचली किंवा आणखीन कोणत्या मोठ्या नेत्यापर्यंत गेली तर जरूर जरूर ह्याची दखल घ्यावी आणि अशा कंपन्यांवर काहीतरी आक्षेप आणावा किंवा अशा कंपन्यांना काहीतरी खीळ बसावी, असं काहीतरी करणं फार गरजेचं आहे हे लक्षात घ्यावं. तर मित्रांनो, अशा मोठ्या ज्या लिस्टेड कंपन्या असतात ह्या कंपन्या काय करतात, स्वतःचं इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी आजारी कंपनींना विकत घेतात. हो, कारण त्यांचा एक मोटो असतो. तो मोटो असा की आम्ही इन्कम टॅक्स भरण्यापेक्षा आम्ही जर एखादी कंपनी घेतली तर त्याची किंमत आपल्याला मिळते, ती आपल्या कंपनीची ॲसेट ठरते आणि तेवढ्या कंपनीला तो लॉस असा दाखवता येतो आणि त्यांचा इन्कम टॅक्स वाचतो. ते एका दगडात दोन पक्षी मारतात. हो, ते एका दगडात दोन पक्षी मारतात. लॉस कंपनी घेतल्यामुळे लॉस कंपनीमध्ये काम करणाऱ्या जे लहान मोठे लोक असतात, कामगार असतात, त्यांना वाटतं की चला आपली लॉस कंपनी घेतल्यामुळे आपलं कुठेतरी भविष्य बनणार आहे. पण खरंच का असं भविष्य बनतं अशा लोकांचं? किती कंपन्यांचं भविष्य बनतं या किती अशा कामगारांचं भविष्य बनतं? अशा फार कमी कंपन्या आहेत की लॉस कंपनी घेतात आणि त्या कामगारांचं, तिकडच्या स्टाफचं भविष्य बनवलं जातं. असं होत नाही. 99% असं होत नाही. अशा कंपन्या घेतात तेव्हा अगदी त्या कंपन्यांचे जे मालक कंपन्या असतात किंवा ज्याला आपण मदर कंपनीज म्हणतो, अशा मदर कंपनीजचे मोठे मोठे ऑफिसर येतात, CEO येतात, सगळे येतात. ते तिकडच्या स्टाफशी बोलतात, वर्कर्सशी बोलतात. तुमचं खूप भविष्य चांगलं आहे, तुम्हाला पुढे असं मिळेल, तसं मिळेल, तुम्हाला हे करण्यात येईल, ते करण्यात येईल, अशा प्रकारे अगदी मोठ्या मोठ्या बाता करतात. त्या लोकांचं मन जिंकतात आणि शेवटी त्यांना जे करायचे तेच करतात. अशा वेळेस जर एखादी लिस्टेड कंपनी असेल तर सेबी त्याच्यावर आक्षेप घेते. म्हणजे सेबी त्यांना सांगते, तुम्ही जर ही कंपनी घेत असाल तर
तुम्ही घ्या, पण त्यातल्या एकाही कामगारांना तुम्हाला काढायचं नाहीये, तुम्ही काढू शकत नाही. कधी कधी अशा याच्यावर त्यांचं काढायचं जर मोठं असेल तर केसेसही चालतात, वर्षानुवर्ष त्यांच्या केसेस चालतात. शेवटी ह्या कंपन्या हार मानून सेबीचं म्हणणं मान्य करतात की बाबा आम्ही कोणालाही काढणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी खरं तर होतात, ह्या तोंडी होतात. आणि त्यामुळे जी कंपनी घेतलेली असते त्या लोकांजवळ त्याचं काहीही सबूत नसतं. फक्त त्यांना जे काही घडतं हे माहीत असतं, किंवा काहींना तर ते माहीतही नसतं. आणि मग काही दिवसांनी ती कंपनी मदर कंपनीमध्ये मर्ज होते, किंवा तिचं विनिंग त्या कंपनीचं एकत्र केली जाते. तेव्हा जी लॉस कंपनी असते ती लोक खूप खुश होतात. अरे वा, आपण आता मोठ्या कंपनीत शिफ्ट झालो, म्हणजे आता आपण आपली कंपनी बंद होणं, आपली नोकरी जाणं ही भीतीच निघून गेली असं त्यांना वाटतं. पण खरं तर असं होत नाही. जेव्हा अशी मोठी कंपनी त्यांच्या कंपनीत सामावून घेते तेव्हा त्यांना हा स्टाफ नको असतो. तेव्हा ते बरेचदा असं करतात की जी आजारी कंपनी असते त्या कंपनीच्या स्टाफना खूप लांब लांब ट्रान्सफर केलं जातं. कारण त्यांचं सेबी परत असं बोलणंच झालेलं असतं की आम्ही कोणत्याही स्टाफला काढणार नाही आहोत. काढणार नाही असल्यामुळे ते काढू तर कायदेशीर शकत नाही, म्हणून शेवटी लांब लांब टाकलं जातं. खूप लांब लांबच्या स्टेटमध्ये त्यांना ट्रान्सफर केलं जातं. मग अशा वेळेस त्या लोकांना काहीच पर्याय नसतो. तरुण असतील तर ते जॉब सोडून निघून जातात, किंवा नवीन जातात, ते जॉईंट होतात, नवीन जॉब बघतात आणि त्या नवीन कंपनीत ते जॉईंट होतात. पण वयस्कर लोक असतील तर त्यांना पर्याय नसतो. त्यांना शेवटी आपल्या फॅमिलीसह किंवा किंबहुना मुलं बाळं जर शिकत असतील तर त्या पुरुषांना किंवा त्या स्त्रीला तिथे एकटीला जाऊन राहावं लागतं. आणि अशा वेळेस जेव्हा या पद्धतीने कंपनी वागतात तेव्हा त्या लोकांना काहीच दिलं जात नाही. ना तिकडे राहण्याची सोय असते नीट कंपनीतर्फे, नाहीतर कोणत्याही सोयी दिल्या जात. अशा वेळेस त्या व्यक्तीने तिथे स्वतःच्या राहण्याची सोय, इतर सोयी सगळं बघावं लागतं. एकतर आपला स्टेट सोडून गेल्यामुळे नवीन स्टेटमध्ये कित्येक वेळा त्या स्टेटची आपल्याला माहितीही नसते, तिकडच्या खाण्यापिण्याची आपल्याला माहिती नसते, तिकडच्या कोणत्याही गोष्टीची कित्येक वेळा माहिती नसते. आणि अशा नवीन स्टेटमध्ये ॲडजस्ट करणं खूप मुश्किल जातं. आणि आज मला सांगताना खूप आनंद होतो की जे आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्रीयन लोक बाहेरून आलेल्या लोकांना ट्रीट करतात, मदत करतात, तेवढ्या पद्धतीने मदत त्यांना समजून घेणं हे बाहेरच्या स्टेटमध्ये घडतंच असं नाही. पहिला तर मुख्य प्रश्न निर्माण होतो तो भाषेचा. हो, आपण ज्या स्टेटमध्ये जातो तिकडची भाषा आपल्याला माहिती नसते, येत नसते. कारण महाराष्ट्र हा असा वागतो की कोणी आहो, आम्ही अगदी हात जोडून तुमचं स्वागत करतोय, ह्या पद्धतीने त्या लोकांचं स्वागत केलं जातं. तुम्हाला मराठी येत नाही ना, हरकत नाही, आम्ही तुमच्याशी हिंदीत बोलू, इंग्लिशमध्ये बोलू, असं करून त्यांना स्वागत करतो. पण जेव्हा आपण दुसऱ्या स्टेटमध्ये जातो तेव्हा तिकडची लोक मात्र त्यांच्या स्टेट लँग्वेजेस घेऊन बसतात. तिकडची स्टेट लँग्वेज येत नसल्यामुळे तिथे पावलोपावली प्रॉब्लेम होतात. अशा सगळ्या गोष्टींची लढत त्या व्यक्तीला तिथे कामं करावी लागतात. तसंच लढत ही लोक तिथे कामं करत राहतात. आणि कंपनीला ही व्यक्ती नको असते, त्यामुळे कंपनी त्या व्यक्तीला प्रोफाईल खाण्यासाठी देतात, त्यांच्याकडनं खूप मेहनतीची कामं करून घेतात. अगदी त्यांचं जे मागचं राहिलेली कामं असतील
त्या लोकेशनवाल्यांची ती 5-5, 6-6 महिन्याची कामं सुद्धा करून घेतात. आणि सरते शेवटी तुम्हाला काही येतच नाही, तुम्ही काही कामच करत नाही, तुम्ही काही कामच केली नाही, अशा प्रकारचे शेरे देतात. आणि शेवटी ह्या सगळ्याला लोक कंटाळतात. आणि जेव्हा अशा लोकांना इन्क्रीमेंट देण्याची वेळ येते तेव्हा अशा कंपन्या म्हणतात, कधी युद्धाची कारणं देतात, कधी करोनाची कारणं देतात, कधी आमची कंपनी लॉस आहे म्हणून कारणं देतात. मग ह्यावेळेस आता कोणाला इन्क्रीमेंट दिलेलं गेलं नाहीये तर पुढच्या वेळेस नक्की होईल, तर तुम्ही असाच जोमाने कामं करा असं सांगून त्यांना मोटिवेट करून त्यांना परत परत कामं करून घेतली जातात. मात्र जेव्हा इन्क्रीमेंट देण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्या मात्र लोकांना, त्यांचे जे मदर कंपनीची माणसं असतात ती कामं करो अगर न करू, त्यांना इन्क्रीमेंट मात्र अगदी मोठ्या प्रमाणात मिळतं. ज्यांनी की मागे घाण ठेवलेली आहे, 5-5, 6-6 महिन्यांची कामं ठेवलेली आहेत, जी कामं ही नवीन लोक येऊन करतात. एक त्यांना हीच आशा असते की बाबा आपण एवढं काम केलं तर आपल्याला ह्याचं रिफंड म्हणून कंपनी चांगलं आपल्याला देईल. कंपनी आपण काम करतो, चांगलं काम करतो म्हणून आपल्याला त्यात गणना केली जाईल म्हणून लोक कामं करतात. अगदी अशा लोकांकडनं जशी 8 तासाची नोकरी असते तशी 8 तासाची नोकरी न हे करता त्यांना 10-10, 11-11, 12-12 तास कामं करून घेतात. त्याचं त्यांना परतवेळी काही मिळत नाही आणि बिचारी ते खाली मान करून कामं करत राहतात. आणि सरते शेवटी त्यांच्या हाती येतं ते काहीच नाही. म्हणजे आमचा एक मित्र होता, गुजराती होता, तो नेहमी आम्हाला म्हणायचा की मेहनत करे मुर्गी अंडा काय फकीर. ह्याचा अर्थ काय की मेहनत मुर्गी करतोय, कोंबडी करते आणि अंड मात्र फकीर खातो, अशी कंडिशन त्या माणसांची होते. मेहनत तर हे खूप करत असतात पण त्यांना काहीच देत नाही. आणि जेव्हा ह्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचा आवाज दाबला जातो. कधी त्यांना कंपनीची पॉलिसी म्हणून बोललं जातं, तर कधी त्यांना सांगतात की तुमच्या सिनियरनी सांगितलं तुम्ही कामच करत नाही म्हणून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इन्क्रीमेंट दिलं जाणार नाही. अशा लोकांनी करायचं काय? एक तर बाहेरच्या स्टेटमध्ये त्यांना टाकलेलं असतं. कित्येक कंपन्या लेडीजला महाराष्ट्राच्या बाहेर किंवा मुंबईच्या बाहेर टाकणार नाही म्हणून बोलतात आणि शेवटी त्यांना त्यांचं मोटो पूर्ण करण्यासाठी अशा लेडीजलाही बाहेर टाकलं जातं. मग अशा लेडीजनी, अशा माणसांनी दाद मागावी कोणाकडे? यासाठी कोण त्यांना मदत करणार? कामगार संघटना मदत करणार, सीएम करणार, उपमुख्यमंत्री करणार, मनसे करणार, शिवसेना करणार, ती कोण मदत करणार? त्यांनी दाद मागावी कोणाकडे? त्यांची जी गळचेपी केली जाते ती गळचेपी कधी थांबवणार? ही कुठेतरी गळचेपी थांबवली गेली पाहिजे. आणि हो, माझी महाराष्ट्र सरकारला ही विनंती आहे की बाहेरच्या स्टेटमध्ये जे आपली लोक आहेत त्यांना आपल्या स्टेटमध्ये कंपल्सरी घेऊन यावं. कारण बाहेरच्या स्टेटमधली लोक चांगल्या प्रकारे वागतातच असं नाही. कित्येक स्टेटमध्ये तर हे होतं की आम्हाला असे शब्द ऐकावे लागतात की आय डोंट नो हिंदी, आय डोंट नो इंग्लिश, आय नो ओनली अवर लँग्वेज. मग अशा वेळेस जी नवीन त्या स्टेटमध्ये गेलेली व्यक्ती असते तिने कोणती भाषा बोलावी? काय त्या कंपन्या ती भाषा शिकवून पाठवतात? तर ह्याचं उत्तर नाहीच आहे. एक तर कंपन्या लेडीजला वाटेल तिथे पाठवतात, वाटेल तसं वागवतात. कित्येक वेळा प्रोफाईल जड्सची दिली जाते. लेडीजकडनं 9-9 वाजेपर्यंत कामं करून घेतली जातात.
मग अशा लेडीजनी काय करावं? आणि हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त माझ्या लेडीज भगिनींसाठी आहे. आणि सेबी ह्याच्यावर काय करणार? सेबी जेव्हा बोलते की तुम्ही तुमच्या स्टाफला काढायचं नाही, हे तर सेबी बोलते, पण जेव्हा सेबी हा निर्णय का घेऊ शकत नाही की तुम्ही तुमच्या स्टाफला, मर्जिंग झालेल्या स्टाफला तुम्ही महाराष्ट्रातनं बाहेर टाकायचं नाही? सेबीने हाही निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि सेबी जेव्हा एखादी निर्णय घेते तेव्हा जी मर्जिंग झालेली कंपनी असते त्या कंपनीतल्या प्रत्येक स्टाफ आणि वर्करला तुमच्यात झालेलं कम्युनिकेशन हे देणं गरजेचं आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती सेबीकडे कंप्लेंट करायचा विचार करते तेव्हा तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे कायदेशीर पत्रक नसतं आणि शेवटी तिथे त्या व्यक्तीला गप्प बसावं लागतं. शिवाय अशा कंपन्या ज्या आपल्या मदर कंपन्याज असतात, मदर एम्प्लॉईज असतात मदर कंपनीतल्या, त्यांच्यासाठी सगळे बेनिफिट देते आणि मर्जिंग झालेल्या लोकांना काहीच दिलं जात नाही. असं का घडावं? का ती लोक काम करत नाही? का त्यांना एवढ्या लांब टाकलं जातं की त्यांनी चोऱ्या केलेल्या असतात की डाके घातलेले असतात? त्या प्रामाणिकपणे काम करतात, प्रामाणिकपणे राहतात, त्याचं त्यांना हे फळ देतात. अशा प्रामाणिक माणसाची वाचा कोण फोडणार? अशा प्रामाणिक माणसांना न्याय कोण देणार? आज न्याय द्यायची गरज आहे. अशा लोकांना न्याय द्यायची गरज आहे. आज वयस्कर माणसांना एवढ्या लांब लांब टाकलं जातं. वयस्कर माणसांना नवीन जॉब मिळणंही शक्य नसतं, का तर त्यांचं वय झालेलं असतं. त्यांना जगमधून जिथे ट्रान्सफर केली जाते तिथे जावं लागतं, करावं लागतं, आपल्या फॅमिलीपासून दूर राहावं लागतं. त्यामुळे आपल्या फॅमिलीला होणारा त्रास, स्वतःला होणारा त्रास हा भोगावा लागतो. आणि शिवाय लांब टाकल्यामुळे त्यांच्यावर जो खर्चाचा बर्डन येतो तो बर्डन का कंपन्या देत नाही? तो बर्डन देण्याचं काहीच कर्तव्य नाही का? कित्येक कंपन्या 8-8, 9-9 वर्ष इन्क्रीमेंट देत नाही आणि रिझन विचारलं तर म्हणे कंपनीची पॉलिसी आहे सांगतात. अशी कोणती पॉलिसी आहे की 8-8, 9-9 वर्ष लोकांकडनं कामं करून घ्यायची आणि इन्क्रीमेंट द्यायचं नाही? आज जर महागाई बघितली तर महागाईचा रेशो हा एवढा वाढत चाललेला असतो आणि माणसांना 8-8, 9-9 वर्ष जर इन्क्रीमेंट नाही दिली तर त्या माणसाचे 8-8, 10-10 लाखाचं नुकसान झालेलं असतं. ते नुकसान कसं भरलं जाणार आणि कोण देणार? माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्र सरकारला विनंती आहे, शिवसेना मनसेला विनंती आहे, तुम्ही याच्यावर वाचा फोडा आणि न्याय मिळवून द्या. आणि अशा कंपन्यांना धडे शिकवा की ह्याच्या पुढे ते कधीच कोणाशीच असं वागणार नाही. जर तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ गेली तर कृपा करून अशा कंपन्यांवर ऍक्शन घ्या. तेव्हाच माझा हा व्हिडिओ बनवल्याचा फायदा होईल, अशा बऱ्याच लोकांना फायदा होईल. आणि असे बरेचसे लोक माझ्याही माहितीत आहेत. जर गरज लागली तर मी तेही तुम्हाला देईन. तर मित्रांनो, ही व्हिडिओ ज्यांना ज्यांना शेअर करता येईल त्यांना शेअर करा. जाऊ द्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यंत, जाऊ द्या शिवसेना मनसेपर्यंत, जेणेकरून या अन्यायाविरुद्ध जी मी लढत आहे त्या लढ्याला मला न्याय मिळेल, त्या लोकांना न्याय मिळेल. थँक्यू.